पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाकडून डिलिमिटेशन ॲक्ट महिला आरक्षण या निमित्ताने विधेयक संसदेपुढे मांडण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्यासाठी आवश्यक असलेलं बहुमत हे सत्ताधारी पक्षाला गोळा करता आलं नाही. त्यामुळे शेवटी सत्ताधारी पक्षाला त्यातून माघार घ्यावी लागली होती. पण गेल्या 2 महिन्यामध्ये एकीकडे पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाला हवे होते तसे लागले आणि मग जे काही निवडून आलेले आमदार होते त्यातलेही मोठ्या संख्येने आमदार हे शेवटी तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी आपला एक वेगळा गट केला आणि ओघानेच त्याच्याबरोबर लोकसभेतले काही खासदार पण बाहेर पडले. त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये देखील पुन्हा एकदा मिशन टायगर 2 च्या नावाखाली खासदार मोठ्या संख्येने हे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमधून बाहेर पडले. म्हणजे एकूणच ते विधेयक पुन्हा मांडून त्याच्यासाठी आवश्यक असलेलं बहुमत गोळा करण्यासाठीच्या ज्या हालचाली आहेत त्या गेल्या 2 महिन्यामध्ये सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आल्या आणि एकूणच सारीपाट नव्याने मांडण्यात आला. आणि आता एकीकडे कॅबिनेटमधल्या रिशफलबद्दल चर्चा चालू आहे. कदाचित ते रिशफलची प्रक्रिया येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल आणि मग पुन्हा एकदा अधिवेशनाची तारीख जाहीर होईल. आणि ही अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्याबरोबर पुन्हा डिलिमिटेशन ॲक्ट महिला आरक्षण याच्यासाठी आवश्यक असलेली जी विधेयकं आहेत पुन्हा एकदा लोकसभेमध्ये मांडल्या जातील असं सध्या बोलल्या जात आहे. एकूणच ह्या ज्या काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम हा 2029च्या निवडणुकीकडे डोळे लावून चालू आहे असं दिसतं. सुरुवातीला मी व्यंकटेश केसरी यांना या संदर्भातच हे विचारू इच्छितो की नेमकं हे राजकारण कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे. असे की भारतीय जनता पक्ष हा योजनाबद्ध तरीकेने म्हणजे तऱ्हेने तो पुढे चाललेला आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळालं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातही त्यांच्याकडे बहुमत आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार त्यांनी फोडले. त्याच्यानंतर त्यांचे आमदारही फुटले. महाराष्ट्रातली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार तिकडे चालले. तर हे जे खासदारांचे जमाव आहे ती सरकार चालवण्यासाठी नसून हे मतदारसंघ पुनर्रचना कायदा त्यांना जो आणायचा आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेच्या असं म्हटलं जात आहे तर तो करायचा आहे. तो का करायचा त्यांना? कारण मतदारसंघाच्या फेररचना केल्यानंतर त्यांना पाहिजे तसे मतदारसंघ बनवले जातील जिथे मुस्लिम प्राधान्य आहे, डॉमिनेशन म्हणजे मोठी पॉप्युलेशन आहे. ज्या भारतातल्या 5-6 राज्यामध्ये मुस्लिम मतं हे निर्णायक ठरतात. त्याच्यामध्ये मग पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, काश्मीर तर आहेच आहे. तर याच्यामध्ये जर अशा पद्धतीनं विभाजन केलं, त्यांची मोनोपॉली तोडली मतदारांची तर आपल्याला फायदा होईल असं त्यांच्याकडे एक गणित आहे. दुसरं गणित असं की आपल्याला हिंदी म्हणजे दक्षिण भारतात आपल्याला जरी विजय मिळत नसला तर उत्तरेतल्या राज्यांचे खासदारांचे संख्याबळ वाढेल. सध्या 543 आपली जरी संख्या असली 550 म्हणतात ते, परंतु ती 850 होईल असं सांगितलं जातं ह्या फेररचना केल्यानंतर. त्यामध्ये दक्षिणेतले राज्य जरी आपल्या विरोधात गेली तरी हिंदी भाषिक प्रदेशामध्ये जे खासदार आहेत ते जर आपल्याला मिळाले तर आपण हे सरकार 2029 साली बनवू शकू असा एक त्यांचा आडाखा आहे असं मानलं जातं. बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे प्रत्यक्ष अधिवेशनाच्या तारखा आणि जे बिल मांडतील नवीन त्या त्याच्या अनुषंगाने तयार होईल. परंतु एक डिझाईन अशी दिसते ती खासदाराचे जमाव करतात. कशासाठी? तर सरकार चालवण्यासाठी नाही तर बिल पास करण्यासाठी 2/3 मेजॉरिटीने हे बिल पास करावं लागतं त्यांना. त्यामुळं BJPची ही वाटचाल योजनाबद्ध तरीकेने आहे. बिहार आणि पश्चिम बंगाल म्हणजे ज्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका ज्या भाजपने जिंकल्या आहेत ते SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ वोटर लिस्ट म्हणजे मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण असं म्हटलं जातं. त्या आधारे त्यांनी केलेले आहेत. 27 लाख मतदार पश्चिम बंगालमधले त्यांनी ड्रॉप केलेले आहेत. आणि आता अशी चर्चा आहे की ज्यांना ड्रॉप केलेले आहेत
त्यांना मतदानाचा हक्क एका निवडणुकीपुरता जरी मिळाला नसला तरी त्यांना पासपोर्टही त्यांचा रिन्यू होणार नाही असं म्हटलं जातंय. लोकांमध्ये संभ्रम आहे. तर मला असं वाटतं की ही फार मोठं त्यांचं SIR आणि मतदारसंघाची फेररचना हे मोठे दोन आयुध घेऊन भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या आघाड्याकडे चाललेला आहे. सरदेशमुख, आता मी तुम्हाला हे विचारू इच्छितो की एकदम खासदारांची संख्या वाढणार आहे आणि वाढल्यानंतर त्या लोकसभेच्या एकूण कामकाजामध्ये काहीतरी फार मोठा बदल पडेल किंवा इफेक्टिव्हली ती लोकशाही राबवल्या जाईल, अधिकाधिक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लोकशाही काम करेल, असं सारखं सत्ताधारी पक्षाद्वारे देखील बोलल्या जात आहे. त्याबद्दल तुमचं काय अनुमान आहे? नाही, आता संसदेचे सगळ्या अधिवेशनाचा कालावधी आणि दिवसभराचे 24 तास असं जरी कन्सिडर केलं तर त्या 24 तासामध्ये म्हणजे पूर्ण वेळ अगदी कामकाज चाललंय, अगदी कुठेही कमतरता झालेली नाही असं जरी म्हणलं तर 800-850 खासदारांना दिला जाणारा वेळ आणि आता जे काही खासदार आहेत त्यांना दिला जाणारा वेळ याच्यामध्ये होईल असं की रिप्रेझेंटेटिव्ह वाढतील आणि रिप्रेझेंटेशन कमी होईल. म्हणजे ज्या माणसाला जे मांडायचंय ते पूर्णपणे मांडता येणार नाही, कारण प्रत्येकाचा वेळच पुरणार नाही, कारण शेवटी तास तेवढेच आहेत. तेवढ्या तासामध्ये अधिक माणसं सामावून घ्यायची आणि मग कसं होणार? तर आता ज्या काही समस्या मांडल्या जात आहेत त्या सुटतायत का असा पण प्रश्न आहे. म्हणजे देशभरामध्ये ह्या समस्या आहेत आणि ह्याच्यावरची पॉलिसी संसदेमध्ये करायची आहे. तर जी काही पॉलिसी करण्यासाठी म्हणून माणसं पॉलिसी मेकर्स तिथं जातात तर त्यांची संख्या वाढवून पॉलिसी बदलणार आहे का? तर असं काही पॉलिसीमध्ये बदल होण्याची शक्यता किती आहे ह्याच्याविषयी काही चर्चाच नाही आहेत. म्हणजे मूळ काय आहे की एक मगाशी सर जसं म्हणाले की निवडणुकांना अधिक सोपं काय जाईल अशा पद्धतीने त्याची जर सगळी रचना असेल, म्हणजे मग मतदार याद्यामधून कोणीतरी वगळलं जाणं आणि ते सातत्याने त्या वगळाची गोष्ट ते अँटी नॅशनल आहे अशा लेवलला वगळणं जाणं, कारण तो मतदार का नाही आहे तर तो आपल्या देशाचा नागरिक आहे की नाही इथपासून त्याची सुरुवात होती की तो आहे की नाही, मग त्याला वगळा, याला वगळा, ह्याला वगळा. म्हणजे वगळणे हा एक पार्ट आहे आणि दुसरा वगळल्यानंतर नवीन ऍडिशन जे होणार आहेत तर ते ऍडिशन कुठल्या कुठल्या भागामध्ये कसे कसे होणार आहेत ह्याची, म्हणजे पूर्वी परिसीमन आयोगाच्या वेळेस आरक्षण कसं द्यायचं ह्याच्यावरून जी चर्चा झालेली होती की कुठले मतदारसंघ आरक्षित होतील आणि कुठले मतदारसंघ आरक्षित होणार नाहीत. फार तर फार 2 मतदारसंघ किंवा 3 मतदारसंघ जवळचे जे मतदारसंघ आहेत ते एकमेकांना अटॅच झालेले किंवा डिटॅच झालेले आपण मागच्या काळामध्ये बघितलं होतं. पण आता या रचनेनंतर त्या मतदारसंघाची रचना ही राजकीय सोयीसाठी होणार आहे, ही जी सर्वसामान्य माणसांमध्ये पोहोचलेला मेसेज आहे तो न काढता याचं गणित जुळवण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे आपल्याकडचे 6 गेले आता, तर त्यांना त्या 6 जणांना पूर्ण कल्पना आहे की हे कोण करतंय आणि कशासाठी करताय. म्हणजे हे शिवसेनेचं नाही आणि हे शिवसेना किंवा एकनाथ शिंदे घडवत नाहीत, हे लोकांपर्यंत क्लिअर आहे. मग हे कोण करतंय तर सत्तेतला दुसरा मोठा घटक किंवा सत्तेतला दुसरा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हे घडवून आणताय, हे त्या जाणाऱ्या खासदारांना पक्क माहित आहे. आणि हे का घडायलंय तर ते त्याचं कारण त्या पडलेल्या विधेयकामध्ये आहे. म्हणजे समोर महिला आरक्षण करायचं आणि पाठीमागून डिलिमिटेशन न्यायचं, तर तेच प्रारूप असेल का किंवा आणखी कुठलं प्रारूप असेल हे लवकर कळेल. पण ह्याची चर्चा ही केवळ म्हणजे कार्यक्षमता, कार्यप्रणाली किंवा सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन या अनुषंगाने अजूनच त्याची चर्चा पूर्णतः झालेलीच नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी संभ्रमाच्या स्थितीमध्ये दिसतात. केसरी, भारत एक युनियन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं, म्हणजे सर्व राज्य मिळून तयार झालेलं एक फेडरल स्ट्रक्चर ही भारताची ओळख आहे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हीच आत्ता बोलताना म्हणालात की उत्तर आणि दक्षिण असं एक द्वैत यातून उभं राहत आहे, तर हे काय राजकारण नेमकं आहे? नाही, याच्यामध्ये 2 आस्पेक्ट आहेत. म्हणजे एक कसं आहे की एक सत्ता आहे आणि दुसरं विकास आहे आणि तिसरं देशाची एकात्मता आहे, नॅशनल इंटिग्रेशन, सार्वभौमत्व मला म्हणायचं, सॉव्हरेनिटी. तर असं आहे की ज्या लोकसंख्येचा निकष लावला तर ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याचे खासदार संसदेत वाढणार. आता हेच खाली झरपत हे विधानसभेत विधिमंडळात येणार, ती राज्यसभेचे पुढे मागे वाढणार ती. तर
भारतामध्ये हिंदी भाषिक प्रदेशामध्ये जास्त खासदार आहेत. हं. उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार आहेत. हं. त्यांची विधानसभेतल्या आमदारांची संख्या 403 आहे. हं. मग हे वाढत जाणार आहे. उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, राजस्थान आहे, हं. आणि त्याच्यानंतर मग मध्य प्रदेश येतं. हं. बाकी दक्षिणेतली जी राज्य आहेत हं. त्यांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवल्यामुळं हं. पण विकासावरती जास्त जोर दिल्यामुळं तामिळनाडू आहे त्याच्यामध्ये, हं. त्याच्यानंतर आंध्र आहे आणि केरळ आहे, हं. आणि त्याच्यानंतर कर्नाटक आहे. महाराष्ट्र हा दोन्हीकडे उत्तरेतही मोडतो, दक्षिणेतही मोडतो आणि उत्तरेतही मोडतो. हं. तर महाराष्ट्राचा आपण बाजूला ठेवूया तूर्त. हं. तर त्यांच्या दक्षिणेतल्या लोकांचं म्हणणं आहे की पैसा आम्ही निर्माण करायचा, संपत्ती आम्ही निर्माण करायची, हं. विकास आम्ही विकास करायचा, हं. आणि त्याचा जो फायदा त्यातला पैशाचा हं. त्याचं वितरण हे उत्तरेतल्या राज्यात होणार. हं. हा एक भाग आहे. हं. आणि दुसरा जो कोणी भारताचा पंतप्रधान होणार तो हिंदी भाषिक प्रदेशातला होणार, कारण त्यांचे खासदार जास्त आहेत. हं. म्हणजे आम्ही दुय्यम नागरिकत्व स्वीकारणार, हं. हा त्यातला भाग आहे. आणि त्यामुळे जरी अशी भावना जर वाढत गेली हं. की ज्यांची जास्त लोकसंख्या, हं. ज्यांची तर त्यांचाच पंतप्रधान होणार, त्यांची सत्ता राहणार, हं. हे जर असं वाढत गेलं हं. तर दक्षिणेतल्या राज्य एकतर उदासीन होतील हं. किंवा त्यांचा भारतातला इंटरेस्ट संपून जाईल. हं. भारत हे संघराज्य, फेडरल स्टेट म्हणतो, हं. त्या संघराज्यामध्ये तसं पाहिलं तर प्रत्येक राज्य हा देश आहे एका अर्थाने. हं. बाकीचं सोडून द्या, आंतरराष्ट्रीय व्यवहार जर सोडले हं. आणि डिफेन्स सोडलं तर संपूर्ण राज्य हे एक देश आहे. हो. त्याचे तुम्ही त्याचं अर्थकारण पहा, हं. त्याची रचना पहा, हं. त्याचा भूप्रदेश पहा. हं. आणि दिल्ली स्ट्रॉंग म्हणजे काय, दिल्ली म्हणजे काय स्ट्रॉंग असतं, कारण हं. दिल्लीकडनं ह्या राज्यातनंच रेव्हेन्यू जातो, हं. ह्या राज्यातनं त्यांना ताकद मिळते. दिल्लीला प्रत्यक्ष दिल्लीतून कुठे मिळणार आहे त्यांना. हं. त्यामुळं हे जर ही भावना वाढत गेली हं. तर ते नुकसान होईल. आता तुम्ही उदाहरण घ्या आपलं, हं. नरेंद्र मोदी हे गुजरातचे. हो. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं मला जर पंतप्रधान व्हायचं असेल हं. तर मला उत्तरेत इलेक्शन लढवावं लागेल. हं. मग ते वाराणसीला आले, त्यातलं हिंदुत्व बरोबर. हा भाग सोडून द्या, हं. परंतु ते आले. जे पंतप्रधान आजपर्यंत दक्षिणेतले झाले ते अपघाताने झाले. हं. एक तर नरसिंहराव असतील, त्यांना सपोर्ट केला. देवेगौडा. देवेगौडा असतील, हं. त्यांना ते परिस्थितीमुळे त्या रेट्यामुळे झाले. हं. आणि मोरारजी देसाई जे झाले हं. 77 साली, त्याचं गणित वेगळं होतं. हं. परंतु ते जर हे 3-4 अपवाद सोडले हं. तर सर्वच्या सर्व पंतप्रधान हे उत्तर प्रदेशमधले हं. आणि उत्तरेतले, ते म्हणजे उत्तर प्रदेशमधलेच आहेत. ते बिहारमधले बरोबर. नाहीत, राजस्थानमधले नाहीत, मध्य प्रदेशमधले नाहीत. बरोबर. तर ही विषमता निर्माण होणं हे हं. देशाच्या सार्वभौमत्वाला आज ना उद्या कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होणार, हं. की कमवायचं आम्ही गमवायचं खायचं तुम्ही, हं. हे कसं चालेल म्हणून. हं. हा भाग सरकारने किती लक्षात घेतला माहिती नाही. हं. गृहमंत्री म्हणाले की कुठल्याही राज्याचं हं. प्रतिनिधित्व कमी होणार नाही, त्यांची संख्या वाढत जाईल पण हं. कमी होणार नाही. हं. हे म्हणायला सोपं आहे, पण त्याच्यावरती डॉमिनेशन कोणाचं राहील, हं. ते उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातलं राहील. ती हं. हं. ह्या प्रश्नाचं उत्तर कुठलेही राजकीय पक्ष देत नाहीत, कुठलेही सरकार देत नाही. हं. परंतु इन रियालिटी हं. हे दबाव गट प्रत्यक्षात कसं कार्यरत होतील हं. हे आपल्याला पाहायला मिळेल. हं. हा त्यातला भाग आहे. सरदेशमुख, आणखी एक प्रश्न वारंवार सध्या उपस्थित होतोय, तो म्हणजे GST झाल्यानंतर पैसा सगळा केंद्राकडे आहे आणि केंद्राने त्या GSTतली रक्कम जर राज्याला दिली तरच राज्य आपला कारभार चालवू शकतं. म्हणजे एका अर्थाने त्या केंद्राच्या मेहरबानीवरच राज्य चालवता येऊ शकेल. आता महाराष्ट्रासारखं राज्य आहे जिथे मुंबई महानगर आहे आणि ते सगळ्यात अधिक कर हे जमा करतं आणि केंद्र सरकारला देतं. कुठलाही कर घ्या तुम्ही, हा सगळ्यात कॉन्ट्रीब्युशन मुंबईचं जास्त आहे, महाराष्ट्राचं जास्त आहे. मग अशा राज्याच्या ॲस्पिरेशन्स पण या जाग्या होतील आणि हे जे काय पूर्ण फेररचना होती आहे तिथे या राज्यांचं काय होईल? नाही, पुन्हा तो मुद्दा जो होता की तो विकासाचा आहे का निवडणुकांचा आहे. म्हणजे ही जी फेररचना आहे ही विकास प्रक्रियेचा भाग म्हणून आहे का निवडणुकांच्या सोयीचा भाग आहे, असं बघायला हवं. आत्ताचं जर बघितलं तर मला तुम्ही बोलत असताना एक उदाहरण आठवत होतं की सर्वाधिक पैसा ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये, इतिहासातलं उदाहरण, औरंगजेबानी, म्हणजे आपल्याकडचं औरंगजेबानी सगळ्यात जास्त पैसा उत्तरेतून आणला आणि दक्षिणेमध्ये घातला असं म्हणलं जातं आणि शेवटी तो कफल्लक झाला आणि काही रुपयांपर्यंतच त्याची दारिद्र्य त्याच्यापर्यंत येऊन पोचलेलं होतं. आता हा पैसा कुठल्या भागाने कुठल्या भागाला
पुढे न्यायचा आहे आणि कुठल्या भागाने कुठल्या भागाला मागे ढकलायचं आहे, अशा पद्धतीने जर खेळवत असेल तर ती राज्यव्यवस्था कुठल्या आपण याच्याकडे नेतो आहोत, म्हणजे किती मध्ययुगीन कालखंडाकडे आपल्याला जायचंय का, असा पण प्रश्न निर्माण व्हावा अशी याच्यातली रचना दिसते आहे. म्हणजे सर्वांना समान वागणूक देऊ, ते सबका साथ सबका विकास असं जर घोषणा असेल तर तो सबका साथ सबका विकास हा सगळ्या प्रारूपामध्ये दिसायला हवा. ते निवडणुकांच्या प्रारूपामध्ये पण असायला हवा आणि तो निधी देण्याच्या प्रारूपामध्ये पण असायला हवा. मध्यंतरी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा तुम्हाला आठवत असेल की सगळ्यात जास्त तुम्ही जसं म्हणाल की जीएसटीच्या पैशासाठी म्हणून खूप वेळेस आरडाओरड करावी लागायची की आम्हाला पैसे मिळत नाहीत आणि मग ते कधीतरी जेव्हा सेंट्रली किंवा वरच्या लोकांना वाटेल तेव्हा ते पैसे खालपर्यंत दिले जायचे. आता तशीच परिस्थिती जर सगळ्या राज्यांवर येणार असेल तर नक्कीचपणे ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून लोक म्हणजे आता जसं घडतंय की आम्हाला निधी मिळत नाहीये म्हणून आम्ही तिकडे जातो आहोत. म्हणजे खासदार असं म्हणतात की आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही आणि आम्ही निधी अभावी मागे पडतो, त्याच्यापेक्षा आम्हीच तुमच्याकडे येतो. तर ही जशी स्थानिक पातळीवर लोकल पातळीवरची जी गोष्ट आहे तशीच ती राष्ट्रीय पातळीवरची सुद्धा होईल. आणि मग ज्या राज्यांना जास्त पैसे मिळतात किंवा मग आम्ही तुम्हालाच निवडून देतो, तुमचंच राज्य येईल आणि मग ही राज्य व्यवस्था जशाच तशी कायम ठेवायची गोष्ट आहे का, अशी मनात शंका येण्याची जागा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिसते. केसरी, हे प्रतिनिधित्व वाढेल, प्रतिनिधींची संख्या वाढेल, उत्तर दक्षिण हे द्वैत चालेल, प्रगत अप्रगत राज्य हे एक आणखी द्वैत चालेल, पण शेवटी ज्या सामान्य माणसासाठी ही लोकशाही राबवली जाते त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते बेरोजगारीचा प्रश्न आहे, भूक आहे, दारिद्र्य आहे, असमान विकास आहे, असे अनेक प्रश्न आहेत. आणि आत्ता ज्वालामुखीच्या तोंडावर असल्यासारखी अनेक प्रश्नांची परिस्थिती आहे. हा कधीही स्फोट होऊ शकतो अशी परिस्थिती. तर हे राजकारणातला सारीपाट बदलणं किंवा या पद्धतीने काही इंजिनियर करणं, घडवून आणणं, यातून फार काळ सत्ताधाऱ्यांना ह्या प्रश्नांपासून सुटका करून घेणं शक्य होईल असं वाटतं तुम्हाला? असे की कुठलेही सत्ताधारी त्यांचा अजेंडा 5 वर्षाचा असतो, त्यांना संपूर्ण क्रांती करायची नसती किंवा व्यवस्थेत बदलही करायचा नसतो. व्यवस्था त्यांना आपल्या दृष्टीने अनुकूल आहे असं करायचं असतं. त्या एवढ्या रॅडिकलमध्ये त्यांना जायचं नसतं. बीजेपीचे एक अशी ब्रॉड एक पॉलिसी भारतीय जनता पक्षाची, स्ट्रॉंग सेंटर आणि स्मॉल स्टेट्स झाल्यामुळं त्यांच्यापासून आपल्याला धोका नसतो. ते अनेक कारणासाठी आपल्यावरती ते अवलंबून असतात आणि स्ट्रॉंग सेंटर केल्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती राज्य करता येतं. हा कुठेतरी त्यांच्या विचारसरणीचा एक भाग आहे आणि त्याप्रमाणे हे काम होतात. असं आहे की भारतामध्ये आर्थिक प्रश्नावरती आंदोलनं होत नाहीत, लोकांना त्याची झळ बसती, लोक बोलतात, परंतु त्याचे दबावगट सरकारवरती येत नाही. त्यामुळे सरकारच्या पॉलिसीवरती परिणाम होत नाहीये. छोटे छोटे सवलती सांगतो, आपल्याकडे 140 कोटी लोकसंख्या, आपली 80 कोटी लोकांना आपण मोफत अन्नधान्य देतो. नंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी लाडकी बहिणीची योजना दिल्या. असे छोटे छोटे त्यांना आपण जे काय म्हणतात सवलती देतो, त्यामुळे त्यांचा आवाज तात्पुरता शमतो. आता 5 वर्ष असेच त्यांना काढायचे असतात. जसं आता सरदेशमुख म्हणाले की विकासासाठी आम्हाला तिकडे जावं लागतं, मग विरोधी पक्षाची गरजच काही नाही. म्हणजे सर्वांनाच विकास करायचा, सर्व सत्ताधारी पक्ष एकच पक्ष पाहिजे, तो सत्तेत असलेला पाहिजे, बाकीचे पक्ष पाहिजेत कशाला? मग तो डेमोक्रेसीमध्ये एक स्पेस असतो, तो स्पेस पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे विरोधात मतदान करतात ते टॅक्स पेअरही असतात ना, त्यांना ते तुमच्या सरकारच्या म्हणजे ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान केलं हे जरी मान्य केलं तर ते देशाच्या टॅक्समध्ये त्यांचा रोल असतो. आणि हे तुम्ही कसं काय ठेवू शकता असं हे असं कोणी विचारत नाही. आणि सर्व आमदार खासदारांना सोयीस्कर असतं की बाबा सत्ताधारी पक्ष आहे, विरोधी पक्षात घोषणा द्यायच्या, आवाज उठवायचा आणि त्यातून आपण आपलं पदरचं मोडून ते लष्कर म्हणजे म्हणतात ना घरचं कोण लष्करच्या हे कशाला, सत्तेतच जा.
सत्तेत गेल्यानंतर विकासाची कामं असतात, त्यामध्ये प्रत्येक खासदारांचे काही ना काही कमिशन असतात, आमदाराचे असतात, तिथून पैसा सुटतो. त्यांचा एकमेव कार्यक्रम असतो या निवडणुकीत किती खर्च झाला, निवडून आल्यानंतर तो खर्च कसा काढायचा आणि पुढच्या निवडणुकीसाठी तरतूद कशी करायची, याच्यातच त्यांची 5 वर्ष जातात. आणि तर तुम्ही म्हणाल की आता तिथे लोकसभेत किंवा संसदेत तुम्ही आवाज उठवल्यानंतर काय काय होत असतं, ते आवाज उठवता पुढे काय होतं त्याचं, तुमच्या आवाजाला किती महत्व आहे आणि त्याची तामिली किती होते हे कळतच नाही सर्वसामान्य लोकांना. या दुष्चक्रात आपलं राजकारणी अडकलेलं आहे आणि संसदीय लोकशाही अडकली. केसरी आता म्हणाले, पण मला स्वतःला असं वाटतं की हे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न सातत्याने सरफेसवर येत आहेत. हे सत्ताधारी पक्ष तडजोड करून ते पुढे ढकलण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. राजकारणामध्ये बघा, हा पक्ष जेव्हा सत्तेत आला तेव्हा 370चा विषय होता, राम जन्मभूमी बाबरी मस्जिदचे विषय होते, हे संपले हे विषय. आता फक्त एक युनिफॉर्म सिव्हिल कोड हा विषय राहिलेला आहे, तो विषय संपला. तर 2029च्या निवडणुकाकडे वाटचाल करत असताना जनतेच्या क्षोभावर हे कशी मात करू शकतील, हा शेवटी प्रश्न आहेच. तो म्हणजे ही सगळी मतदारसंघाची पुनर्रचना केली किंवा सगळं जरी केलं तर तुम्हाला काय वाटतं, परिस्थिती काय कुठल्या दिशेने ही वाटचाल करू शकते? तुम्ही जसं म्हणालात तसं मूळ काय होतं बघा, एक देश, एक विधान, एक ध्वज, एक राष्ट्रगान आणि हर नागरिक केले एक संहिता, म्हणजे एकच संहिता असेल ती म्हणजे समान नागरिक कायदा. अशा पद्धतीनं किंवा अशी रचना ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यशैलीमध्ये दिसते. म्हणजे ते एकसाचीपणा सगळ्या देशामध्ये यावा. आपल्या सगळ्या स्ट्रक्चर्समध्ये किंवा सगळ्या स्टेट विलच्या स्ट्रक्चर्समध्ये एकसाचीपणा नाही आहे. तो एकसाचीपणा आणावा अशी इच्छा सत्ताधाऱ्यांची आता सगळ्या त्यांच्या कामकाजावरून आणि त्यांच्या एकूण विचारावरून आपल्याला बघायला मिळते. तर ही एकसाची पद्धत लागू केल्यानंतर पुढं काय होईल, म्हणजे समजा समान नागरिक कायदा आला तर पुढं काय होणार आहे हे कोणी विचारतच नाही. म्हणजे त्यातला कर प्रणालीत काय असू शकतील, इकॉनॉमिक ह्याच्यामध्ये काय असेल, सर्वसामान्य माणसांच्या लेखी मी म्हणजे तो SIRच्या निमित्ताने प्रश्न विचारला जातो कॉमन माणसाच्या, की मी नागरिक आहे की नाही, मी देशाचा नागरिक आहे तर मला मतदानाचा अधिकार असेल की नाही असेल. तर तो असण्यासाठी म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा ते सगळं प्रूव्ह करायला लागतं की हो मी या देशाचा नागरिक आहे, मला हे द्यायचं आहे, मला तो कार्ड द्यायचं आहे, ही माझी ओळख आहे. आणि अशी ओळख नसणारे सगळे माणसं दुय्यम ठरतील, दुय्यम नागरिकत्वाच्या फेऱ्यात येतील. आणि हे दुय्यम नागरिकत्व घेऊन विकासाचं मॉडेल कसं पुढे जाईल याच्याविषयीच्या शंका, याचं स्पष्टीकरण नाही आहे, ह्याचा नुसता विचार आहे. की मी जसं म्हणालो की एक विधान, एक राष्ट्रगान, एक ध्वज. तर ह्या अंगाने पुढे जाणाऱ्या विचारांचं स्पष्टीकरण काही मिळतच नाही. आणि म्हणून मग त्या स्पष्टीकरणाच्या अभावी हे डिलिमिटेशन येतंय का, मग त्याच्याविषयीचे काय शंका आहेत, मग ह्याच्याविषयीचे काय, अशा शंकेच्या भोवऱ्यामध्ये कॉमन माणसाला ठेवायचं आणि हवं तसं सत्तेचं गणित बसवायचं, असं साधारणतः त्याचं स्वरूप दिसतंय. केसरी, असं उद्या गृहीत धरू की उद्या लोकसभेमध्ये 100% बहुमत सत्ताधारी पक्षाचं आहे, भारतीय जनता पक्षाचं आहे, आणि विधानसभेतही आहे. त्यांचे काय डबल इंजिन किंवा तिसरं इंजिन, सगळे इंजिन सगळीकडे BJP आहे. तर एखादा ठराव पास करून उद्यापासून महागाई आटोक्यात येईल किंवा उद्यापासून या देशातली बेरोजगार नष्ट होईल, अशी होते का? अशी नाही होत. असे की दारिद्र्याचा लढा हा फार अवघड असतो. म्हणजे पूर्ण बहुमत मिळालं, 100% बहुमत मिळालं तर त्यांना दाखवावं लागेल. कुठलेही राज्यकर्ता हा अशा प्रश्नाला सामोरं जात नाही. तो नेहमी खेळ खेळत असतो. कुठेतरी त्याला तणाव आवडतो. तणावामध्ये लोक एकमेकाशी झुंजत असतात. दारिद्र्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला मूलभूत विचार पाहिजे, तशी कमिटमेंट पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या एकूण विचारामध्ये अर्थकारण हे पहिल्या क्रमांकावरती येत नाही, येते राष्ट्रभक्ती वगैरे वगैरे येतं. तर त्यांना दारिद्र्याची लढाई कशी करायची, पण ते सोयी सवलती सांगतात. आम्ही एवढे खर्च केले, आम्ही एवढे दिले, पण प्रत्यक्षात किती मिळाले, लोकांची क्रयशक्ती किती वाढली याच्याविषयी बोलत नाहीत. रोजगार ते म्हणाले, ज्यावेळेस सत्तेत आले त्यांनी सांगितलं वर्षाला 2 कोटी आम्ही रोजगार देऊ. पण प्रत्यक्षात विचारलं तर ते म्हणतात इनडायरेक्ट रोजगार वाढलेले आहेत. इनडायरेक्ट रोजगार वाढलेले आहेत असं म्हणून ते याला म्हणतात आपण आपल्या भाषेत दिशाभूल करणे. मुळामध्ये की
समाजामध्ये असंतोष असेल तर कुठलंही सरकार एका लिमिटनंतर ते कंट्रोल करू शकत नाही, त्याला फ्रीज करावं लागतं. परंतु सरकार काय करतं की असंतोष बाहेर येऊ नये म्हणून वेगवेगळे असे क्लुप्ते असतात त्यांचे आयडियाज की एकमेकाला झुंजवत ठेवणे, आशेचं गाजर दाखवणे. इन्फ्रास्ट्रक्चर केलं, चांगली गोष्ट आहे. रस्ते वाढले, आपला प्रवासाचा खर्च वाढला, टुमदार गावं दिसायला लागली त्या हायवेवरून जाताना. परंतु प्रत्यक्षामध्ये लोकांच्या हातात रोजगार किती आला, मायग्रेशन किती वाढलं, कमी झालं. आता महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं परसेप्शन आहे विकसित राज्य आहे. महाराष्ट्राचा विकास कुठे? पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, ह्याच्या पलीकडे महाराष्ट्र कुठे? तुम्ही महाराष्ट्र गेल्यानंतर आमचा एक मित्र आला होता इथेच, ते म्हणे तो महाराष्ट्र तो बिहार जसा दिसताय असं म्हणाला. म्हणजे दारिद्र्य भारतातलं सगळीकडे त्याची भाषा, त्याचं स्वरूप, त्याचा आराखडा एकच असतो. काही शहरं मोठी झाली आणि त्यामुळे ते होत नाही. परंतु त्यासाठी राज्यकर्ते स्वतःला प्रामाणिक पाहिजेत. तुम्ही शब्दाशी खेळलात, तुम्ही तार्किक आर्ग्युमेंट देत गेलात तर तसे रिझल्ट पाहिजे तसे मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही मगाशी जे म्हणत लोकात शोभ आहे का? आहे. परंतु तो शोभ जोपर्यंत सरकारचे संवासन हलवत नाही तोपर्यंत त्या रागाला काही अर्थ नसतो. ते म्हणजे आपण जळफाट करणे असंच म्हणतो आपण. तो एक फक्त ऍडिशन करतो त्याच्यामधले की आपण आपला वोटिंग पॅटर्न काय असं चेक करू मागच्या ह्याच्यामधला. तर तो एकतर हिंदू म्हणून मतदान करतो किंवा मुस्लिम म्हणून मतदान करतो, म्हणजे किंवा हिंदू मुस्लिमांमध्ये निर्माण झालेल्या वादातून मतदान करतो. एकतर हिंदूची बाजू घेतो, मुसलमानाची बाजू. दुसऱ्या आपल्याकडचा म्हणजे विशेषतः मराठवाड्यातला जर घेतला तर आपण मराठा आणि ओबीसी म्हणून मतदान करतो. हा दुसरा डिवाइड झाला. हे 4 झाले पद्धतीचे. एक मराठा मुस्लिम झाला, हिंदूमध्ये तिसरा जो असतो आपला दलित सवर्णांचा पण एक पार्ट येतो. हा तिसरा डिवाइड झाला. आणि एक नवीन कॅटेगरी या सगळ्याच्या मध्ये जन्माला आली, सर जसं म्हणायचं असतं लाडक्या बहिणीची म्हणजे लाभार्थींची कॅटेगरी जमा झाली. या 6 कॅटेगरी पलीकडे आपण मतदानच बघत नाही. आणि हे मतदान याच 6-7 कॅटेगरीमध्ये व्हावं अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा असणं हे स्वाभाविक आहे. बरोबर. त्याच्यामुळे याच्यात जोपर्यंत तुमचं ह्यांचं डिवाइड नीट आहे तोपर्यंत सगळे सत्ताधारी खुश असतील. त्याच्यामुळे हे जे पुढचे जे प्रश्न आहेत तर त्याला सोयीचं काय करता येईल, तर त्या सोयीसाठी म्हणून हे चाललेला प्रवास आहे की काय असं वाटायला हरकत नाही. चला, या निमित्ताने राजकारणातला जो नवीन सारीपाट मांडला जातोय किंवा येत्या काही दिवसामध्ये जो घटनाक्रम घडण्याची शक्यता आहे त्याबद्दल आपण बोललो. तुम्ही तुमची मतं प्रांजळपणे आणि रोखठोक व्यक्त केली त्याबद्दल व्यंकटेश केसरी मी तुमचे आभार मानतो. सुहास सरदेशमुख तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. इथेच आपण ही चर्चा थांबवत आहोत. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.